तुम्ही 50-50 ग्रॅम चारताय तरी तुम्हाला एवढे छान रिझल्ट आहे. समजा तुमची ही गाय किती लिटरची आहे? 10 लिटर 10 लिटरची, म्हणजे की दोन्ही मिळून एक दिवसात एक टायमाचं एक टायमाला 10 लिटर, दोन टायमाचे 20 लिटर. ती गाय ती पण 15 लिटर देते म्हणजे एका टायमाला दोन टायमाचं म्हणजे 7-8 लिटर देते. 7-8. म्हणजे 15 लिटरची आहे, ही 20 लिटरची आणि ही ती पण 20 लिटरची. 20 लिटरची. आता मला सांगा 20 लिटरच्या गाईला प्रमाण किती आहे 100 ग्रॅम सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी? ते किती देत आहे? 50 ग्रॅम. मग ते मी 50-50 मला सांगा, तुम्ही ज्या गाडीला तुम्हाला 10 लिटर डिझेल लागणार आहे तुम्ही तिला डिझेल किती टाकी द्या? 5 लिटर. किंवा ऑइलचं उदाहरण घ्या. तुम्ही तिला 10 लिटर ऑइल टाकलं पाहिजे, तुम्ही किती लिटर ऑइल टाकलं? 5 लिटर. 5 लिटर. तर काय होणार? काहीतरी तिचं इंजिन लवकर कामावर घासणार. कळलं का तुम्हाला? हां. म्हणजे हिला जर तुम्ही 100 ग्रॅम चारलं तर हिचं दूध 20 लिटरवरून 25 लिटरवर जाणार. 5 लिटरचं पैसे किती झाले? 150 रुपये. आणि 50 ग्रॅम एक्स्ट्रा तुम्ही चारणार आहे 100 ग्रॅम, त्याचे पैसे किती झाले? 37 रुपये. म्हणजे 37 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही किती रुपयाचं नुकसान करता? 125 रुपयाचं. यालाच गरीब शेतकरी म्हणतात. म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे का इथे 1 रुपया खर्च केल्यावर त्याचे किती होणार आहे? 2 रुपये 2 रुपये. बरोबर आहे ना? पण तुम्ही काय म्हणता? नाही होतं आहे ना 1 रुपयात, होऊ द्या. अरे पण 1 रुपया खर्च केल्यावर तुमचे 2 रुपये होणार आहे. तुम्ही तिथे जर 2 रुपये खर्च केले त्याचे 4 रुपये होणार. नाही ना, त्याचे 10 रुपये होणार आहे. हा फायदा आहे ना मोठा. म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जरने फायदे दिले, परंतु ते फायदे तुम्हाला अजूनही तेवढ्या लेवलला जाऊन घेता येत नाही. तुम्ही ते घेत नाही. म्हणजे त्या प्रकारचं ज्ञान नाही भेटलं. हा